हाय फ्रेंड, जय श्री कृष्णा. तर आज आहे महाशिवरात्री आणि आज आमचे नवीन फॅमिली मेंबर पण येणार आहे. म्हणजेच आज आमची गाडी पण आणणार आहोत आम्ही. आजचा दिवस खूप दिवसापासून ठरवला होता की महाशिवरात्रीच्या दिवशी आणायची म्हणून. तर आज सकाळी सकाळी उठल्या रांगोळी काढायला घेतली. हे बघा, अशा पद्धतीने रांगोळी काढली. कशी आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्रिशा पण उठली होती. ती उठल्या तुम्हाला हाय बोलत आहे. त्रिशा उठली की मला कामच सुचत नाही, कारण तिला घेऊनच 5-10 मिनिट राहावं लागते, तेव्हा तिची झोप जाणार, मग मी कामाला लागणार. आणि आज खूप घाई होत होती, कारण मंदिरात पण जायचं होतं आणि गाडीची पण पूजा होती. त्याच्यामुळे पटापट काम करायला घेतले. नंतर आंघोळ वगैरे सगळे काम निपटून आमच्या घरच्या छोट्या लक्ष्मीची पूजा करायला घेतली. कारण सगळे सणवार मी त्रिशाच्या पूजेपासूनच सुरुवात करते, कारण घरची मुलगी म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप असते. त्याच्यामुळे मी आता तिच्या पूजा करायला घेतली. आज गाडी 10:30लाच आणायची होती, पण नेमकं त्या शोरूमवाल्यांचा फोन आला की गाडी तयार नाही आहे, काही प्रॉब्लेम आला आहे, म्हणून त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल. त्रिशाच्या पप्पाला पण ड्युटीवर जायचं होतं. त्यांना खूप चिडचिड होत होती, कारण ड्युटी पण अर्जंट होतं आणि गाडी पण, त्याच्यामुळे सुट्टी नाही दिली होती त्यांना. सुट्टी काढली पण ते नाही बोलत होते, त्याच्यामुळे खूपच घाई होत होती. आणि मग त्रिशाची पूजा झाली. त्रिशाच्या पप्पाची पण पूजा करायला घेतली, कारण नवऱ्याची पूजा करणं खूप शुभ मानले जाते महाशिवरात्रीला, कारण आपले महादेव म्हणजे आपला नवराच असतो, म्हणून पूजा करणे खूप चांगलं असते त्या दिवशी. मग त्यांच्या पाया पडले तर ते मला सुखी राहा बोलत आहे. तर नंतर मग 10:30 वाजतापासून वाट बघितली गाडींची, तर गाडी आली आमची 2 वाजता. नंतर फटाफट पूजा करायला घेतली, कारण त्रिशाच्या पप्पाला पण जायचं होतं. तर गाडी आमची कशी वाटली कशी नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर गाडी आणल्याच्यामुळे त्रिशाला पण खूप आनंद झाला होता. माझी गाडी सगळ्यांना ती ओरडू सांगत होती. आणि मला पण खूप छान वाटत आहे, कारण नवऱ्याच्या कमाईची मजाच अलग राहते. नवऱ्याच्या कमाईवर मजा करणं म्हणजे नशीबच लागते त्याला. आणि माझा नवरा मला सगळेच काही माझे जे हट्ट आहे ते पूर्ण करतो. वेळेनं का होईना पण करते. आज आम्हाला नागपूरला यायला 3.5 वर्ष झाले, पण आता त्रिशा छोटी असल्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाही, तर त्यांच्या एकट्याच्याच मागे सगळे काही राहते. तर ते माझे आणि माझ्या मुलीचे सगळे हट्ट पूर्ण करतो, आणि असा नवरा मिळायला नशीबच लागते. तर असं आहे. आता पूजा आटपलीच आहे आणि आमच्या छोट्या लक्ष्मीचे पण गाडीवर पाऊल घेत आहे, कारण ते खूप छान असतं. आणि आमचं स्वप्न होतं की आमच्या स्वतःच्या गाडीवर माझ्या त्रिशाचे पाऊल असावे. आणि आजचा ब्लॉग टाकायला थोडा वेळच झाला आहे, कारण खूप बिझी होते, म्हणून एडिट करायला वेळच झाला आहे.